अभिनेत्री माधुरी दीक्षितने यांनी सहपरिवार घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन. बॉलिवूडची धगधगल माधुरी दीक्षितने आणि श्रीराम नेने यांच्या पंचकीय सिनेमाची चर्चा सध्या जोरदार चालू आहे. नवीन वर्षात म्हणजेच 5 जानेवारी रोजी पंचक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर, टायटल सॉन्ग तसंच एक पहिलं गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेलं आहे. प्रेक्षकांनी या सगळ्याला चांगला प्रतिसाद दिला. आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आधी बाप्पाचं आवर्जून दर्शन घेतो. तसंच आता चित्रपटाचं रिलीज डेट अगदी तोंडावर येऊन ठेपली असल्यानं माधुरी दीक्षितने, डॉक्टर श्रीराम नेने, मुलगा रायन, वडील माधव नेने, आई अनु नेने यांनी सहकुटुंब प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी 5 जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या पंचक या चित्रपटासाठी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत. माधुरी दीक्षित सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. सिनेप्रेमी पंचकच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या ट्रेलर पसंतीस उतरताना या चित्रपटाची भुरळ बॉलिवूडच्या कलाकारांनाही पडलेली आहे. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावरून डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्तीदेवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे लिखित पंचकचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.